नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. PYQ सिरीज आपण चालवत होतो. या वीकमध्ये आपण बघू शकता कंबाईन आणि गट ब आणि गट क मेन्सचे आपण कुठेतरी डिस्कस करत आहोत. म्हणजे इथून पुढच्या 2 आठवडे होणार आहेत. ऑलरेडी आपण बघू शकता 12 PYQ आपण डिस्कस केलेले आहेत. मेन्सचे आपण PYQ बघणार आहोत. त्यातला पण पॉलिटी सब्जेक्ट आपण बघणार आहोत. जसं इतिहास आणि भूगोल ऑलरेडी झालेला आहे. 2023चा कंबाईन मेन्सचा पेपर, तसेच 22चा STI आणि 2022चाच PSI मेन्स, हे जे आपण सगळं बघू शकता विश्लेषण बघत आहोत सब्जेक्ट वाईज. आपल्याला 5 सब्जेक्ट कव्हर करायचं आहे: इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक, जनरल सायन्स. त्या पेपरमध्ये जे काय काय आले तेच आपण इथे डिस्कस करणार आहोत. कारण पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातनं मागच्या 4 वर्षाच्या आलेल्या मेन्सचा पण पेपर एकदा बघून घेतलेला बरं आहे. कारण 9 नोव्हेंबरच्या आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कुठेतरी PYQचं रिफ्लेक्शन दिसलेलं आहे. चला तर आपण नागरिकशास्त्र पॉलिटी सुरू करणार आहोत. हा बघू शकता की 2023च्या मेन्सचा पेपर आहे जो एकत्रच झाला. 2023 पासूनच मेन्स जी आहे जी एकत्र झाली. तिथून पूर्वी PSIची वेगळी, STIची वेगळी, ASOची वेगळी असं चालायचं. चला, काँग्रेस तज्ज्ञ समितीबाबत योग्य कथने ओळखा. 8 जुलै 1946 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ज्ञ समिती नेमली. 100% राईट आहे. जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते. यस, 100% राईट आहे. आणि मग त्याच्यानंतरच मग ते पण प्रधान पण झाले भारताचे. KM मुन्शी या समितीचे समन्वयक होते. हे चुकीचं आहे. KM मुन्शी नव्हते समन्वयक. म्हणजे योग्य उत्तर काय? अ आणि ब इज द राईट आन्सर. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार विधानसभेच्या सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून हटवण्याचा ठराव विचाराधीन असताना ते अध्यक्षपद भूषवू शकत नाहीत? अनुच्छेद 181, अनुच्छेद 180, अनुच्छेद 178 आणि अनुच्छेद 179. तर अनुच्छेद 181 इज द राईट आन्सर. की विधानसभा सभापती असतील, उपसभापती असतील आणि त्यांच्यावर बघू शकता हटवण्याचं जे आहे त्याचं जर हटवण्याचं बिल ते विचारधारीन असेल तर ते बघू शकता चॅट करू नाही शकत. हाच प्रश्न आहे. नेक्स्ट, संविधान सभेबाबत योग्य कथने ओळखा. म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बद्दल विचारलंय. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी आयोजित करण्यात आली होती. यस, 100%. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड केली जाते. यस, सचिदानंद सिंधिया तत्काल होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद परमनंट. HC मुखर्जी आणि VT कृष्णचारी संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. यस, त्यांच्यापूर्वी फ्रँक अँथोनी होते. म्हणून वरील सगळं योग्य आहे. डायरेक्टली पाठ करायचं आहे. ह्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न रिपीट झाले. प्रिलिम्सला पण, मेन्सला पण आणि पुन्हा मेन्सला पण रिपीट होतोय. नेक्स्ट, राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांची नियुक्ती करतात? अनुच्छेद 153, अनुच्छेद 154, अनुच्छेद 155, अनुच्छेद 157. म्हणजे प्रेसिडेंट अपॉइंट द गव्हर्नर, इट इज अनुच्छेद 155. डिरेक्टली आहेत. मेन्सचे मी जसं लास्ट टाइम पण सांगितलं की जे प्रश्न येतात, इतिहास असतील, भूगोल असतील, पॉलिटीचे असतील, हे मेन्सला थोडेफार सोपेच येतात प्रश्न कम्पेअर टू प्रिलिम्स. म्हणून कुठेतरी हे सिली मिस्टेक्स होऊ नये आपल्या प्रिलिम्सला, म्हणून मेन्सचं PYQ बघणं गरजेचं असतं. कारण ह्याच पट्ट्यातलं प्रिलिम्सला पण थोडंफार विचारलं जातं. नेक्स्ट, राज्याच्या नीती निर्देशक तत्वांमध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे? म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे, जे कुठले आहेत? नागरिकांना स्त्री आणि पुरुषांना उपजीविकेसाठी पुरेसे साधन मिळवण्याचा समान अधिकार आहे. स्त्री आणि पुरुष दोघांसाठी समान कामासाठी समान वेतन. यस, इक्वल पे फॉर इक्वल वर्क. हे बघू शकता 100% योग्य आहे आन्सर. कामगार स्त्री आणि पुरुष यांचे आरोग्य आणि सामर्थ्य आणि मुलांच्या कोवळ्या वयाचा दुरुपयोग होऊ नये आणि आर्थिक गरजेमुळे नागरिकांना त्यांचे वय किंवा सामर्थ्य यांना न पेलणारा व्यवसाय करण्यास भाग पाडू नये. यस, हे पण 100% राईट आहे. याचं योग्य उत्तर असणार सर्व. अ ब क इज द राईट आन्सर. चला, नेक्स्ट, कोणत्याही राज्याच्या विधानसभेची किमान आणि कमाल अनुमत संख्याबळ किती आहे? पूर्वी एक प्रश्न विचारलेला होता की मॅक्झिमम स्ट्रेंथ किती आहे, आणि अजून एकदा प्रश्न विचारला होता मिनिमम किती आहे. आता प्रश्न हा विचारला 2023च्या मेन्सला की एकत्र किती आहे, मिनिमम आणि मॅक्झिमम. तर 70 ते 450, 70 ते 500, 60 ते 450, 60 ते 500. तर लक्षात ठेवा 60 to 500 इज द राईट आन्सर. नेक्स्ट, भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद हे संवैधानिक अधिकार किंवा कायदेशीर अधिकार किंवा भाग 3च्या बाहेरील अधिकार याबाबत संबंधित आहे? भाग 3, यस, त्याच्या बाहेरचे अधिकार संबंधित आहेत. म्हणजे फंडामेंटल राईट्सच्या हे आहे. अनुच्छेद 265, 300A, 301, अ ब क अ क वरीलपैकी सर्व. तर ह्याच्या बाहेर कुठले आहेत? तर आपल्याला लक्षात ठेवायचं इट इज ऑल. सगळेच बघू शकता ह्याच्या बाहेरच आहेत, म्हणजे कायदेशीर चौकटीच्या ह्याच्या.
आउटसाइड पार्ट 3 फंडामेंटल राईट्सच्या बाहेर सर्वच आहेत. चला नेक्स्ट. स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याची जबाबदारी राज्यपालाची असते. खालीलपैकी कोणत्या राज्य याच्याशी संबंध आहे? म्हणजे गव्हर्नर हॅज रिस्पॉन्सिबिलिटी टू एस्टॅब्लिश सेपरेट डेव्हलपमेंट बोर्ड्स. मग ह्याच्यापैकी कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू. महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकता विदर्भ, मराठवाडा पट्टा असेल त्याच्यासाठी डेव्हलपमेंट बोर्ड्स आहेत. गुजरातमध्ये पण सौराष्ट्र असेल, हे सर्व असतील. कर्नाटकमध्ये पण म्हैसूरचा पट्टा असेल, बेळगाव असेल, हे आहे. तामिळनाडूमध्ये नाही आहे. म्हणजे इट इज अ, ब आणि क. आता लक्षात ठेवायचं आहे, स्वतंत्र बोर्ड जे स्थापन करण्याचे 3च राज्य आहे, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, लाईनीत आहेत सर्व. नेक्स्ट. विचारवंत आणि कथन. केसी वियर, मॉरिस जॉन्सन, पॉल ॲप्लेबी, ग्रॅनविल ऑस्टिन. अत्यंत सांघिक, सहकारी संघराज्य, सौदेबाजी साम्राज्यवाद, अर्धसंघिक. तर हे माहिती आहे की कॉपरेटिव्ह फेडरलिझम जे आहे ते ग्रॅनविल ऑस्टिननी दिलेलं आहे. जर लक्ष्मीकांतमध्ये डायरेक्टली तुम्ही जर वाचणार तर डीचं 2 येतोय. म्हणजे ग्रॅनविल ऑस्टिननी सांगितलेलं की संविधान आहे जे सहकारी संघराज्यवाद हे आहे. डचा 2 इकडं पण आहे आणि इथं पण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बाद, ऑप्शन क्रमांक 1 बाद. चला, कचा बघू शकता. पॉल ॲप्लेबी काय बोलले? एक्स्ट्रीमली फेडरलिझम. म्हणजे सीचा जे आहे काय येणार? कचा येणार 1, अत्यंत सांघिक. कचा 1 ह्याचं पण आहे, इकडं पण आहे. आता मॉरिस जॉन्सन आणि केसी वियर 2 राहिलेत. 2 जे विचारवंत आहे त्यांनी आपल्या संविधानाला घेऊन आपले काय टीका केली होती. केसी वियर बोलले की इट इज अर्थ सांघिक म्हणजे क्वाझी फेडरल. हे केसी वियरचं वाक्य होतं. अचा 4 येणार म्हणजे यस, ऑप्शन क्रमांक 4. आणि बचा 3 येणार. बचा मॉरिस जॉन्सन सौदेबाजी साम्राज्यवाद. आता काही लोक हे इंग्लिशमध्येच वाचतात. मग जे आपल्या कम्फर्टनुसार आपल्याला वाचायचं आहे. लक्षात ठेवायचं क्वाझी फेडरल जे आहे ते केसी वियर यांनीच बोललंय. म्हणजे अर्धसांघिक ज्या असं कॉन्स्टिट्यूशनला ते केसी वियर बोललेत. आणि आपलं ग्रॅनविल ऑस्टिनचं लक्षात ठेवा, सहकार साम्राज्यवाद म्हणजे कॉपरेटिव्ह फेडरलिझम. नेक्स्ट. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा उल्लेख नाही म्हणजे नॉट मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन. मुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेखाली मंत्री परिषद, राज्य मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी, राज्यमंत्र्याचे राजीनामे, उपमुख्यमंत्री पदाचे पद. उपमुख्यमंत्री पदाचे पद तर आहेच नाही, डेप्युटी प्राईम मिनिस्टर पण नाही, आपल्याला माहीत असेल. आणि डचा ऑप्शन एकच आहे. आणि मग आन्सर विल बी ऑप्शन क्रमांक 3, क आणि ड. आता ह्याच्यात आपल्याला हे पण करायचं की या ह्याच्यात हे पण भेटलं की हे पण मेन्शन नाहीये. राज्यमंत्र्याचे राजीनामे, येस, ते डिरेक्टली देऊ शकतात. स्थापनेचा वर्ष चढत्या क्रमाने खालील घटकांचा राज्याची मांडणी करा. हिमाचल प्रदेश, नागालँड, ओडिशा, अरुणाचल प्रदेश. नागालँड 1963, हिमाचल प्रदेश 70-71च्या आसपास झाले. सर्वात पहिले लक्षात ठेवा ओडिशा हे आहे. या जर गटात बघितलं तर सी पहिले येणार. सीचा एकच ऑप्शन आहे, क. येस, झाला. ओडिशा, नागालँड, हिमाचल प्रदेश आणि लेटेस्ट अरुणाचल प्रदेश. ड ऑप्शन विल बी 2. चला नेक्स्ट. उद्देश पत्रिकेबाबत खालीलपैकी योग्य कथने लिहा. म्हणजे करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग रिलेटेड टू प्रिॲम्बल बद्दल आपल्याला विचारायचं. बेरुबरी युनियन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असे मत मांडले की उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग आहे. लक्षात ठेवा, बेरुबरीमध्ये सांगितलं संविधानाचा भाग नाही, म्हणून एक तर चुकीचं आहे. करेक्ट स्टेटमेंट म्हणजे अ चुकीचं असेल तर संपलं ना. मग अ जर हे केलं तर ब आणि क एकमेव ऑप्शन राहतोय. येस, सोपा प्रश्न होता. पण आता बाकीचे पण हे करायचं आहे. हे 3 केस लॉज आपल्याला माहीतच असते. पहिले बेरुबेरी आला 1960, तो बोला प्रिॲम्बल जे उद्देश पत्रिका आहे तो आपल्या संविधानाचा भाग नाही. त्याच्यानंतर केशवानंद भारतीमध्ये हेच झालं की उद्देश पत्रिका संविधानाचा भाग आहे. त्याच्यानंतर LIC ऑफ इंडिया केस झाला 1995 मध्ये. त्यात पण सांगितलं की उद्देश पत्रिका ही संविधानाचा अविभाज्य भाग आहे, म्हणजे इंटिग्रल पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. हे लक्षात ठेवा. बेरुबरीने नाही बोलला आणि बाकी दोघांनी हा बोलला. नेक्स्ट. सर्वोच्च न्यायालयाच्या तदर्थ न्यायाधीशाबाबत योग्य कथने करा. तदर्थ मीन्स ॲडव्होक जज ऑफ सुप्रीम कोर्ट. भारताचे राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची तात्पुरत्या कालावधीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे तदर्थ न्यायाधीश म्हणून नियुक्ती करतात. उच्च न्यायालयाचे नाही, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशालाच ॲडव्होक जज बनवतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 तर रॉंगच पडणार 100%. आपल्याला काय विचारलंय? कथन योग्य कथन ओळखा, म्हणजे एक अ तर नसणार. सेकंड. सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीला उपस्थित असताना तदर्थ न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे सर्व अधिकार, क्षेत्र अधिकार आणि विशेष अधिकारचा उपयोग घेतो. 100% राईट आहे. याचा आन्सर आहे फक्त ब. फर्स्ट नसणार, कारण उच्च न्यायालयाचा न्यायाधीश ॲडव्होक जज ऑफ हायकोर्ट बनतो, ॲडव्होक जज ऑफ सुप्रीम कोर्ट नाही बनत. चला नेक्स्ट. भारतीय राज्यघटनेचे कोणते अनुच्छेद राज्याच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून
वेगळे करण्यासाठी पावले उचलण्याचा निर्देश देते. म्हणजे इनडायरेक्टली सेपरेशन ऑफ ज्युडिशरी फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह. हे जर आपण बघितलं ते मार्गदर्शक तत्वांमध्ये येतं. कलम कुठला आहे? 58, 44, 52, 50. तर लक्षात ठेवा, इट इज कलम 50 डिरेक्टली. नेक्स्ट, नागरिकांना त्यांच्या हक्कांच्या हमी कोणत्या तरतूदद्वारे दिली जाते? संविधानातील तरतूद, नियममालेतील तरतुदी, कायद्यातील तरतुदी, न्यायालयीन तरतुदी. नागरिकांना त्यांच्या हक्काची जी हमी आहे, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स म्हणजे संविधानातील तरतुदीने दिल्या जातात. जर तुमचे फंडामेंटल राईट जे मूलभूत हक्कवर काहीतरी गदा आला असेल तर तुम्ही डिरेक्टली बघू शकता, सुप्रीम कोर्टमध्ये पण डिरेक्टली जाऊ शकता, हायकोर्टमध्ये पण तुम्ही पिटिशन हे करू शकता. आणि त्यालाच आपण बोलतो की कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन असे बनवलेले आहेत की तुम्ही तुमचे हक्क डायरेक्टली मागू शकता. नेक्स्ट, योग्य जोड्या लावा. राजेंद्र प्रसाद, बाबासाहेब आंबेडकर, BN राव, वल्लभभाई पटेल, मसुदा समितीचे अध्यक्ष, संविधान सभेचे अध्यक्ष, मूलभूत हक्क हे आणि हे सर्व. राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष. यस, म्हणजे अचा येणार 2. अचा संविधान सभेचे अध्यक्ष. अचा 2 एकच ऑप्शनमध्ये बघू शकता. तिसरा बघू शकता. किती सोपा प्रश्न होता. इतिहासमध्ये पण आपण बघितले हे सेम पॅटर्न. भूगोलमध्ये पण सेम पॅटर्न आपल्याला रिपीट होताना दिसला. पॉलिटीमध्ये पण सेम पॅटर्न रिपीट होतोय की मेन्सला थोडंफार सोपेच येतात प्रश्न, प्रिलिम्स थोडीफार डिफिकल्ट आहे या जनरलाइज सब्जेक्टमध्ये. म्हणून लक्षात ठेवा, मेन्स प्रिलिम्सची तयारी करण्यापूर्वीच जर मेन्सला ते घेऊन सब्जेक्ट वाचले तर दोन्ही फायदा आपल्याला होतो. कारण प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये 3-3.5 महिनेच भेटतात. त्यात इंग्रजी आणि मराठी हा विषय पण असतात. म्हणून जर हे काय काय कॉमन सब्जेक्ट पहिलेच केले विथ मेन्सचे PYQ तर आपल्याला बरं पडतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष, BN राव ॲडवायझर होते, संविधान सभेचे कायदे ॲडवायझर, आणि वल्लभभाई पटेल मूलभूत हक विषयक समितीचे अध्यक्ष. चला नेक्स्ट, राष्ट्रपतींना जर वाटले की युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र उठावामुळे भारताच्या किंवा भारताच्या काही प्रदेशांवर सुरक्षितेला भयंकर धोका निर्माण झाला आहे तर ते राज्यघटनेच्या अनुच्छेद क्रमांक डॅश अन्वये संपूर्ण भारतात किंवा भारताच्या काही भागात आणीबाणी जाहीर करू शकतात. 123, 352, 72, 359. लक्षात ठेवा, हे नॅशनल एमर्जन्सी रिलेटेड आहे आणि इट इज डिरेक्टली 352, कलम नंबर 352. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आला आहे? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या? डिरेक्टली तिसऱ्या. मागच्या PYQ मध्ये पण हे STI 2022चा मेन्सचा पेपर आहे. ह्याच्यापूर्वी आपण 2023चा मेन्सचा पेपर डिस्कस केला, त्यात पण हाच प्रश्न असा वेगळ्या अँगलने विचारलेला. आता हा विचारला म्हणजे कुठेतरी रिपिटेशन मेथड आपल्याला दिसतोय. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेतील कलम 36 ते 51 नुसार असलेल्या राज्याचे मार्गदर्शक तत्व यासंबंधी पुढीलपैकी विधानाचं अयोग्य विधान ओळखायचं आहे. नागरिकांसाठी समान नागरी कायदा कलम 44 मध्ये आहे, म्हणजे हा अयोग्य नाही, हा राईट आहे. अ जिथं असेल ते खोडा. अ इकडं आहे, अ इकडं आहे. आता ह्याच्यातनं बघा, ब क क ड, म्हणजे क तर कन्फर्म रॉंग आहे. यस, आता आपल्याला बघायचं आहे कायद्यासमोर समानता, आर्टिकल 14 हा DPSP मध्ये येतच नाही. म्हणजे ब आणि क ब जिथं आन्सर असेल तोच असणार, ब जिथं ऑप्शन असेल तोच आन्सर डिरेक्टली भेटला. औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग, यस हा तर आहे. लक्षात आला. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला प्रश्न पण वाचायचे की योग्य विचारले की अयोग्य विचारले, त्याच्यामुळे बरेच सिली मिस्टेक होतात. नेक्स्ट, 71व्या घटना दुरुस्ती कायदा 1992 द्वारे भारतीय संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्ये खालीलपैकी कोणत्या भाषा जोडल्या आल्यात? कोकणी, मणिपुरी, नेपाळी, सिंधी. यस, हे एकदम डिरेक्टली बघू शकता, फुलटॉस प्रश्न दिलेला आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर ठीक आहे. कोकणी, मणिपुरी, नेपाळी या 3 भाषा जोडण्यात आल्या. अ ब क इज द राईट आन्सर. सिंधी ही बघू शकता 71 नाही 92 काहीतरी हे आहे जी घटना दुरुस्ती आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने 24वी घटना दुरुस्ती कायदा संमत केला? गोलकनाथ केस, मिनर्वा मिल्स केस, केशवानंद भारती केस, शंकर प्रसाद खटला. तर कुठला असा केस लॉ होता त्याच्यामुळे आपल्याला बघू शकता की 24वी घटना दुरुस्ती करण्यात आली? इट इज गोलकनाथ खटला, गोलकनाथ केस. आणि त्यांच्याचमुळेच बघू शकता ह्याच्यात 24वी घटना दुरुस्ती करण्यात आली भारतीय संविधानात. नेक्स्ट, कलम डॅश अन्वये प्रत्येक भारतीय नागरिकाला कोणत्याही व्यवसाय करण्याचा किंवा कोणत्याही धंदा, व्यापार किंवा उद्योग करण्याचा हक्क आहे? 342 अ, 239 डबल अ, 81B, 19(1)G. तर 19(1)G जे राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे, त्यातच आपल्याला बघू शकता की राईट टू प्रॅक्टिस एनी प्रोफेशन, तुम्हाला कुठलाही उद्योग धंदे करायचे आहे, इट इज युअर ओन चॉईस. आर्टिकल 19 द्वारे आपल्याला दिला गेलेला हक्क आहे तो. नेक्स्ट, खालील विधान लक्षात घ्या. केंद्रीय मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असतो. लक्षात ठेवा, संसदेला नाही लोकसभेला जबाबदार असतात.
काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू लोकसभा नॉट पार्लियामेंट. हे छोटे छोटे मिस्टेक आयोग करते म्हणून स्टेटमेंट वाचताना बरोबर वाचायचं आहे. म्हणजे हाच रॉंग आहे. आपल्याला विचारले बिनचूक, बिनचूक म्हणजे राईट विचारले, म्हणजे जिथं अ असणार तो आन्सर नसणारच. हे गेला, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. ब डिरेक्टली राईट आहे. डायरेक्ट फुलटॉस प्रश्न हा. पण थोडाफार लॉजिक लावला तर आपल्याला सोपा दिसतो. हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत केंद्रातील मंत्री पदावर राहू शकतात. यस. विधेयकांचे प्रस्तावा संदर्भात असलेले निर्णय राष्ट्रपतींना कळवणे पंतप्रधानांचे कर्तव्य आहे. यस. नेक्स्ट, भारतातील अविश्वास दर्शक ठरावासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. भारताच्या राज्यघटनेमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्धचा अविश्वास दर्शक ठराव असा उल्लेख करण्यात आलेला नाही. नेक्स्ट, अविश्वास दर्शक ठराव हा केवळ लोकसभेमध्येच मांडता येतो. म्हणजे नो कॉन्फिडन्स मोशन बद्दल आपल्याला विचारलं गेलेलं आहे. आणि नो कॉन्फिडन्स मोशन बद्दल बिनचूक म्हणजे करेक्ट विचारलं गेलेलं आहे की काय आहे. तर लक्षात ठेवा की मोशन ऑफ नो कॉन्फिडन्स कॅन बी इंट्रोड्यूस इन द लोकसभा ओनली. यस, सेकंड स्टेटमेंट राईट आहे. राज्यसभेत मांडू नाही शकत, कारण राज्यसभेत नो कॉन्फिडन्स मोशन कसा मांडणार, कारण ते मंत्रिमंडळाच्या विरोधात मांडतात. आणि लास्ट ह्याच्यामध्येच लागलं की मंत्रिमंडळ हे लोकसभेला बघू शकता जबाबदार असतात, म्हणून लोकसभेमध्येच मांडणं गरजेचं असतं. फर्स्ट स्टेटमेंट काय बघूया. भारताच्या राज्यघटनेमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाविरोधात अविश्वास ठराव असा उल्लेख करण्यात आलेला नाही. देर इज नो मेन्शन ऑफ अ नो कॉन्फिडन्स मोशन अगेन्स्ट अ युनियन काउन्सिल ऑफ मिनिस्टर इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. यस, बरोबर आहे की सरकार विरोधातच आपण हे करतोय. मग इट इज दोन्ही. आन्सर विल बी करेक्ट. दोन्ही पण बघू शकता विधाने करेक्ट आहेत. 36. हां, ठीक आहे. आता हा PSI 2022च्या मेन्सचा प्रश्न आहे. मेन्सचा जो पॉलिटीचा सेट आहे त्यात थोडेफार कायद्याचे पण प्रश्न होते, SC ST ॲक्ट, पण ते इग्नोर म्हणजे ते थोडं हे करून कुठेतरी 12 का 13 प्रश्न आहेत. 15चा सेट नाही, 12-13 प्रश्न आलेले होते. कोणत्या वर्षी 6 ते 14 वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षण इयत्ता 1 ते 8वी सक्तीचे व मोफत मिळवण्याच्या संबंधीचा कायदा करण्यात आला? 1992, 1952, 2000 या 2002? डिरेक्टली आहे 2002. प्रायमरी एज्युकेशन कंपल्सरी करण्यात आली 2002च्या कायद्याने. नेक्स्ट, संविधान सभेत खालील मान्यवर सदस्य सहभागी झाले होते? राजेंद्र प्रसाद आंबेडकर, दुर्गाबाई देशमुख होते. राजेंद्र प्रसाद, मौलाना अबुल कलाम, हंसाबाई मेहता होते, हंसाबेन मेहता. आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, सरोजिनी नायडू होते. राजेंद्र प्रसाद, JB कृपलानी, डॉक्टर बाबासाहेब होते. सर्वच होते ॲक्च्युली. संविधान सभे कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये कोण कोण होते ते विचारलं गेलेलं आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे असा निर्णय दिला? IR कोयोलो केस, SR बोमाई विरुद्ध भारतीय संघ, गोलकनाथ प्रकरण, इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण प्रकरण. अशा म्हणजे कुठल्या केसमध्ये आपण बघू शकता, पहिल्या ह्याच्यात पण वाचला. इट इज SR बोमाई विरुद्ध भारतीय संघ. यस. काय सांगितलं? प्रिएम्बल इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. LIC ऑफ इंडियामध्ये पण तेच सांगितलं गेलं. केशवानंद भारतीमध्ये पण तेच सांगितलं गेलं. गोलकनाथ केस जो स्टार्टिंगला आला आणि बेरुबेरी केस, त्यात सांगितलं गेलं की प्रिएम्बल पार्ट नाही आहे कॉन्स्टिट्यूशनचा. आणि बाकी सगळ्यात बघू शकतात त्यांनी सांगितलंय की प्रिएम्बल जे आहे, प्रस्तावना जी आहे, अविभाज्य भाग आहे आपल्या संविधानाचा. नेक्स्ट, खालील विधानाचा विचार घ्या. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली आणि 14 ऑक्टोबर 1994 रोजी ती अस्तित्वात आली. तर मला वाटतं 12 ऑक्टोबर 93 आहे. म्हणून हा पहिला स्टेटमेंट चुकीचा आहे. म्हणजे दोन्ही विधान बरोबर आहेत, दोन्ही विधान चूक आहेत. झालं, जर ऑप्शन परफेक्टली बघितलं तर दोन्ही विधान चूक येत आहेत. नाही, हा पण असू शकतो. लेट सी. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांना कार्यालयात रुजू झाल्यास तारखेपासून 6 वर्ष ते 70 वर्ष होईपर्यंत आहे ना. 6 वर्षाचा कार्यकाल नाही. आता आपण बघणार तर चेंजेस झाले, 3 वर्ष ते 70 करण्यात आले. म्हणजे दोन्ही पण विधान चूक आहेत. चला नेक्स्ट, खालील विधान लक्षात घ्या. कलम 301 हे मालमत्तेच्या हक्कांशी संबंधित आहे. मालमत्तेचा हक्क कायदेशीर हक्क आहे, परंतु तो मूलभूत हक्क नाही. परफेक्ट स्टेटमेंट आहे. केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार असताना 44व्या घटनादुरुस्तीद्वारे कलम 300 हे राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले. अयोग्य विचारले काय आहे? तर लक्षात ठेवा, 44वी घटनादुरुस्ती आणि 300A तर बरोबर आहे, पण इथं काँग्रेस पक्षाचं सरकार नव्हतं, मोरारजी देसाईचं सरकार होतं. ते काँग्रेसमध्ये नव्हते, म्हणजे हा चुकीचा आहे. आणि ब तर राईट आहे आणि अयोग्य विचारले, म्हणजे जिथं जिथं 2 ऑप्शन आहे, सेकंड ऑप्शन तो कापायचा आहे. म्हणजे एकच झालं 1 and 3 डिरेक्टली. ह्याला जर एलिमिनेट केलं तर हाच ऑप्शन भेटतोय.
कलम 301 मालमत्तेच्या हक्कांशी संबंधित आहे? नाही. यस. नेक्स्ट, धर्मनिरपेक्षता याचा अर्थ राज्याची ओळख धर्माच्या आधारावर असणार नाही व राज्य कोणत्याही धर्माच्या विरोधात राहणार नाही आणि राज्यात सर्व धर्माप्रती सारखीच श्रद्धा, विश्वास व निष्ठा बाळगेल, असे मत कोणी व्यक्त केले होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बी आर आंबेडकर, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. हे बघू शकता, हे महत्वाचा प्रश्न आहे आणि हा रिपीट होण्याचा 100% चान्स आहे. इट इज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट मारायचा तर स्क्रीनशॉट घ्या, बट दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे भारतातील एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री हा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यास पात्र ठरू शकत नाही? म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदान करत नाही, जर हा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येईल तर डायरेक्टली आन्सर भेटतो. जर तो स्वतः निवडणुकीचा उमेदवार असेल, करू शकतो. जर त्याचे बहुमत करू शकतो, पण जर तो कुठल्या तरी दुसऱ्या ह्याचा आणि सदनचा पार्ट असेल तर. जर त्याचे बहुमत सिद्ध व्हायचे असेल तर तरी पण करू शकतो. जर तो राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृह सदस्य असेल, म्हणजे विधान परिषदमध्ये जर असेल तर तो नाही करू शकत, कारण एलिजिबिलिटीज नाहीये. जर तो काळजीवाहू मुख्यमंत्री असेल तरी करू शकतो. मग आन्सर विल बी द ऑप्शन क्रमांक 3. चांगला प्रश्न विचारलेला होता हा. नेक्स्ट, आणीबाणीच्या काळात 42वी राज्यघटना दुरुस्त कायदा 1976 नुसार राज्यघटनेच्या प्रस्तावनेत हे शब्द समाविष्ट करण्यात आले: समाजवादी, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व, एकता, एकात्म. हे नाही, धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी टाकलं. येस, डिरेक्टली. हा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती कलमे मंत्रिमंडळाशी राज्यपालांच्या संबंधित घटनात्मक तरतुदींचं विश्लेषण करण्यासाठी उपयोगात आहे? 161, 65, 66, 63, 64, 67, 62, 63, 64, 64, 65 आणि 69. आपल्याला योग्य उत्तर हे बघायचं आहे. 65 ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट आहे, म्हणून 65 जिथं असणार तो तर नसणार. 63 ठीक आहे, 64 आणि 67. येस. 62 पण नाहीये, नाही 62 ठीक आहे, 68 नाहीये, लक्षात ठेवा. नेक्स्ट, वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रश्न, पुन्हा एकदा, बऱ्याच वेळा इतिहासात पण येऊ शकतो हा. 31 डिसेंबर 1947 रोजी प्रांतनिहाय संविधान सभेतील सदस्याची संख्या: मद्रास, मुंबई, पश्चिम बंगाल, मध्य प्रांत. आणि इथे सगळं दिलंय. मग सर्वात जास्त आपल्याला माहिती आहे मद्रास मधनं होते 49, 4 सगळ्याच ऑप्शनमध्ये. वा, खतरनाक एकदा दिले की जो आपल्याला माहित असतो तो सगळ्याच ऑप्शनमध्ये दिलेले आहेत. मुंबईमध्ये बघू शकता 21 लोक होती. यस. पश्चिम बंगालमध्ये 19 आणि मध्य प्रांत वराडमध्ये 17. म्हणजे 4, 3, 2, 1. ऑप्शन क्रमांक 3 रिव्हर्स ऑर्डरमध्ये दिलेलं आहे. आता हे हिथंच पाठ करा. PYQ करण्याचा उद्देशच हे आहे की आपल्याला राईट, म्हणजे फक्त प्रश्न शिकवतो राईट आन्सर झालं, एकदा बघितलं झालं, असं नाही करायचं आहे. आता हा प्रश्न परमनंटली हे करायचं की मुंबईमधनं 21 सदस्य होते, मद्रासमधनं 49, पश्चिम बंगालमधनं 19, मध्य प्रांत व वराडमध्ये 17. लक्षात ठेवा, मुंबईमध्ये 21, मद्रासमध्ये 49, पश्चिम बंगाल 19, मध्य प्रांत 17. नेक्स्ट, भारतीय संविधानाची अनुच्छेद 19 नुसार वेगळेपण ओळखा. भाषण व अभिव्यक्ती स्वतंत्र आहे, मालमत्ता धारण्याचे स्वतंत्र नाही, मालमत्ता थोडी हे करू शकतो. भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याची संधी, यस. शांततेने व विनाशशास्त्र एकत्र जमण्याचे अधिकार, यस. मग आन्सर विल बी ओनली ऑप्शन 2. भारतीय संविधानाच्या डॅशमध्ये मूलभूत कर्तव्यांच्या तरतुदी दिलेल्या आहे. डायरेक्टली भाग 4A, डायरेक्ट फुलटॉस प्रश्न आहे. आणि अशा प्रकारे बघू शकता जे 3 पेपर होते मेन्सचे, आपण ते डिस्कस केलेले आहेत. पॉलिटीचे थोडेफार बघू शकता, पहिले 15 प्रश्न आले 2023ला आणि आत्ताच्या पण मेन्सला बघू शकता 15 प्रश्नांचा सेट आहे. पूर्वी जेव्हा ASOची मेन्स व्हायची त्यात कुठेतरी 45 ते 40 प्रश्न आपल्याला बघायला भेटतात. ज्या टायमाला ASOचा पेपर आपण अनालिसिस करू त्या टायमाला पॉलिटीचे ते 40-45 प्रश्न एकदा वन गो मध्येच घ्यायचे. सध्या इतिहास झाला, भूगोल झाला, पॉलिटी झाला, उद्या आपण इकॉनॉमिक्स घेणार आहोत. इकॉनॉमिक्समध्ये आपण STI मेन्सला पण जे आले, जेव्हा STI मेन्स वेगवेगळी व्हायची, ते STI 2022ची वेगळी झाली, मग त्याच्यातले मेन्सचे पण आपण प्रश्न घेऊन येऊ. आणि तसेच मग जनरल सायन्सचं प्रत्येक ह्याच्यात 10-10, 12-12 प्रश्न येतातच. फक्त PSI मेन्सला जर हायच नाही एकतरी, कारण तिथे कायदे हे होते, म्हणून आपण तो ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करू. आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.